11 एप्रिल रोजी पुण्यात शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली। यामध्ये पवारांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या इतर पक्षातील नेत्यांवर टीका केली आहे। भाजप हा आयारामांचा पक्ष हेच त्यांना यातून बोलायचं होतं। 2019ची लोकसभा असो, विधानसभा असो की गेल्या काही दिवसातली परिस्थिती असो, अनेक काँग्रेस आणि इतर पक्षातील नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला। त्यात एक शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांचाही समावेश आहे। यात सगळ्यांमुळे झालं काय तर उद्धव ठाकरेंची शिवसेना असो की शरद पवार यांची राष्ट्रवादी, लोकसभेच्या तोंडावर त्यांना बाहेरचे उमेदवार हे घ्यावेच लागतात। आता या बाहेरच्या उमेदवारांची संख्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जास्त आहे। ते उमेदवार कोण? लोकसभेच्या तोंडावर त्यांना बाहेरच्या उमेदवारांची गरज का पडली? त्या मतदारसंघांमध्ये राजकीय गणितं कशी आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी अश्लेषा आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत। व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। महाविकास आघाडीचा जागा वाटपांचा फॉर्म्युला कसा ठरला तर शिवसेना ठाकरे गटाला 21, काँग्रेसला 17 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा मिळाल्या आहेत। यामध्ये ना वंचित बहुजन आघाडी आहे, ना राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना। ठाकरेंच्या शिवसेनेने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आपले सगळे उमेदवार जाहीर केलेत। मवियामध्ये ठाकरेंची शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे तर शरद पवारांची राष्ट्रवादी ही लहान भावाच्या भूमिकेमध्ये आहे। आघाडीमध्ये फक्त 10 जागांवर शरद पवारांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत। आता त्याच उमेदवारांवरून शरद पवारांना घेरलं जातंय। त्याचं कारण म्हणजे 10 पैकी 6 उमेदवार हे दुसऱ्या पक्षातले आहेत किंवा एकेकाळी ते शरद पवारांची साथ सोडून दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत। बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, साताऱ्यामधून शशिकांत शिंदे आणि दिंडोरीमधून भास्कर भगरे हे राष्ट्रवादीचे 4 उमेदवार सोडले तर म्हाड्यासाठी धैर्यशील मोहिते पाटलांना, वर्ध्यासाठी अमर काळेंना, बीडसाठी बजरंग सोनवणेंना, नगरसाठी निलेश लंकेंना, रावेरसाठी श्रीराम पाटलांना आणि भिवंडीसाठी सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रेंना पवारांनी आपल्यासोबत घेतलंय। आता निवडणुकीच्या तोंडावर पवारांनी आपल्यासोबत घेतलेल्या उमेदवारांचं त्या मतदारसंघात प्राबल्य कसं आहे यावर सुद्धा एक नजर टाकूया। पहिलंच नाव येतं विजयसिंग मोहिते पाटील आणि त्यांचे चिरंजीव धैर्यशील मोहिते पाटलांचं। धैर्यशील मोहिते पाटलांना शरद पवारांनी माढ्यातून उमेदवारी दिली आहे। 16 एप्रिलला त्यांनी उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला। मोहिते पाटलांच्या विरोधात कोण आहे तर भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर। मोहिते पाटलांमुळे माढा आणि सातारा लोकसभेत शरद पवारांना तर सोलापूरमध्ये काँग्रेसला फायदा होणार असल्याचं बोललं जातंय। 2019 मध्ये रणजितसिंह निंबाळकरांच्या विजयात मोहिते पाटलांचाही मोठा हात होता। आता हाच हात निंबाळकरांच्या विरोधात उभा आहे, त्यामुळे माढ्यामध्ये काटेकी टक्कर आहे हे इथं सिद्ध होतंय। दुसरा मतदारसंघ आहे वर्ध्याचा। जागा वाटपामध्ये वर्ध्याची जागा गेली ती शरद पवारांना, त्यामुळे काँग्रेसकडून दावेदार असलेल्या माजी आमदार अमर काळेंनी काँग्रेसमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळवलं। काही दिवसांपूर्वी सिल्वर ओक बंगल्यावर जाऊन काळेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता। अमर काळेंचे वडील शरद काळे हे सातत्याने काँग्रेस तिकिटावर विजयी झाले होते तर चिरंजीव अमर काळे देखील आर्वी विधानसभेतून आमदार झालेत। लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भातल्या एकमेव मतदारसंघात शरद पवारांनी आपला उमेदवार उतरवलाय। आता वर्ध्यात शरद पवार गटाचे अमर काळे विरुद्ध भाजपचे रामदास तडस अशी लढत आहे। 2014, 2019 असं सलग 2 वेळा खासदार असलेल्या रामदास तडस यांना भाजपने तिसऱ्यांदा संधी दिली आहे तर त्यांच्यासमोर तडस हे तेली समाजाचे, त्यामुळे त्यांच्या विरोधात पवारांनी कुणबी समाजाच्या काळेंना संधी देऊन लढाई बरोबरीत आणली आहे। आता सर्वसमावेशक नेतृत्व मानल्या जाणाऱ्या काळेंकडून कशी टक्कर दिली जाऊ शकते हे पाहणं महत्त्वाचं आहे। तिसरा मतदारसंघ आहे रावेरचा। रावेरची स्टोरी थोडी इंटरेस्टिंग आहे। पवारांनी ज्या श्रीराम पाटलांना रावेरमधून भाजपच्या उमेदवाराविरुद्ध मैदानात उतरवलंय ते श्रीराम पाटील 2 महिन्यांपूर्वी भाजपमध्ये होते। गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला आणि प्रवेश करताच लोकसभेची उमेदवारी त्यांनी मिळवली। श्रीराम पाटलांनी फेब्रुवारी 2024 मध्ये गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता। भाजपमध्ये लोकसभेच्या तिकिटाची गॅरंटी न मिळाल्यामुळे त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू केली। मात्र महायुतीमध्ये ही जागा भाजपला सुटल्याचं कळताच पाटलांनी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटलांच्या माध्यमातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। आता नवे नौखे श्रीराम पाटील विरुद्ध अनुभवी रक्षा खडसे अशी रावेरमध्ये लढत आहे। चौथा मतदारसंघ आहे भिवंडीचा। ठाणे जिल्हा परिषद बांधकाम आणि आरोग्य समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रेंना शरद पवारांनी भिवंडीमधून लोकसभेची उमेदवारी घोषित केली। 2014 साली बाळामामांनी मनसेकडून लोकसभा लढवली होती। पराभवानंतर त्यांनी आधी भाजप नंतर शिवसेनेमध्ये प्रवेश केला। 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार
कपिल पाटलांना उघडपणे विरोध केल्यामुळे युती धर्म म्हणून शिवसेनेनं त्यांचं निलंबन केलं होतं। या निलंबनानंतर बाळामामांनी 2 डिसेंबर 2021 मध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि आता त्यांना भाजपच्या कपिल पाटलांविरोधात उमेदवारी जाहीर झाली आहे। इथे सध्या तरी बाळामामांची ताकद सर्वाधिक असली तरी कपिल पाटलांचंही पारडं तितकंच जड असणार आहे। 5वा मतदारसंघ आहे बीडचा। बीडमध्ये अजित पवारांसोबत गेलेल्या बजरंग सोनवणेंना शरद पवारांनी आपल्यासोबत घेतलं आणि भाजपच्या पंकजा मुंडेंच्या विरोधात त्यांना उमेदवारी दिली। सोनवणे हे तसे धनंजय मुंडेंचे कट्टर समर्थक। 2019 मध्ये भाजपच्या प्रीतम मुंडेंच्या विरोधात त्यांनी तगडी लढत दिली होती। आता अजित पवारांसोबत जाऊन काही फायदा होत नसल्याने त्यांनी पुन्हा शरद पवारांसोबत येऊन लोकसभेची उमेदवारी मिळवली। साखर कारखानदार अशी ओळख, जिल्हा परिषदेच्या राजकारणात पुढाकार अशी सोनवणेंची ओळख। त्यांच्या विरोधात आहेत भाजपच्या तगड्या उमेदवार पंकजा मुंडे। इथे सध्या पंकजा मुंडेंचं पारडं जड असलं तरी सोनवणेही चांगली टक्कर देऊ शकतात। 6वा मतदारसंघ आहे अहमदनगर दक्षिणचा। नगरमध्ये 2019 ला विजयी झालेले सुजय विखे पाटील पुन्हा मैदानात असतील। त्यांच्या विरोधात कोण असणार या प्रश्नांचं उत्तर शरद पवारांना कोरोना काळातच मिळालं होतं, ते म्हणजे निलेश लंके। पण राष्ट्रवादीत अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यावर हेच लंके दादांसोबत गेले, कारण लंके हे जितके शरद पवारांचे तितकेच ते अजितदादांचे। मात्र लोकसभा उमेदवारीचा विषय निघताच पवारांनी लंकेंना आपल्यासोबत घेतलं आणि उमेदवारी दिली। आता नगर दक्षिणमध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा सामना होणार आहे। यात पारडं जड आहे ते म्हणजे भाजपच्या सुजय विखे पाटलांचं। आता जाता जाता शिरूर लोकसभा मतदारसंघावर सुद्धा एक नजर टाकू, कारण शिरूरचे विद्यमान खासदार आणि उमेदवार अमोल कोल्हे हे तसे मनसैनिक आणि नंतर शिवसैनिक। 2019च्या लोकसभेत जेव्हा कोल्हेंना उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी सांगण्यात आलं तेव्हा त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। राष्ट्रवादीत येताच शिरूरची उमेदवारी त्यांना मिळाली आणि शिवसेनेच्या शिवाजीराव आढळरावांचा त्यांनी पराभव केला। आता हेच अमोल कोल्हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आणि शिवाजीराव आढळराव अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत। आता इथं एक गोष्ट लक्षात असू द्या की जेव्हा अजित पवारांनी बंड केलं तेव्हा खासदारांच्या पाठिंब्यांच्या पत्रावर अमोल कोल्हेंचंही नाव होतं। मात्र काही वेळातच कोल्हेंनी शरद पवारांना पाठिंबा दिला। सांगायचं काय आहे तर शरद पवारांसोबत असलेल्या 10 पैकी सर्वाधिक उमेदवार हे दुसऱ्या पक्षातले आहेत किंवा शरद पवारांना ते सोडून गेले होते, आता परत आलेत ते लोकसभेसाठी। त्यामुळे या 10 पैकी किती उमेदवार गुलाल उधळणार, तुमचा अभ्यास काय सांगतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।